काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि काही प्रभागांमध्ये निकाल केवळ विजय नाही, निर्विवाद वर्चस्व दाखवणारा ठरला, कारण विजयी उमेदवारांनी मिळवलेलं मोठं मताधिक्य. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील काही जागांचा निकाल अगदी घासून लागला असला तरी काही जागांवर अगदी सामना एकतर्फी झाला आणि हजारो मतांचं मताधिक्य घेत उमेदवार निवडून आले. म्हणूनच सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले 10 उमेदवारांबद्दल आपण आज बोलणार आहोत. 10वे आहेत भाजपचे ॲडव्होकेट विनायक गायकवाड, ज्यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे संकेत शामराव जगताप यांना पराभूत करत 12,784 मतांनी विजय मिळवला. 9वे आहेत भाजपच्या मोरे शैलजा अविनाश, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रीतम राणी प्रकाश शिंदे यांना पराभूत करत 12,866 मतांनी विजय मिळवला. 8व्या आहेत भाजपच्या घुले नानी उर्फ हिराबाई गोवर्धन, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकुलवार श्रद्धा योगेश यांना पराभूत करत 12,992 मतांनी विजय मिळवला. 7व्या आहेत भाजपच्या श्रुती विकास डोळस, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोरकर प्रतिभा अभिमन्यू यांना पराभूत करत 13,574 मतांनी विजय मिळवला. 6व्या आहेत भाजपच्या रेश्मा चेतन भुजबळ, ज्यांनी काँग्रेसच्या अंकिता तुषार भूमकर यांना पराभूत करत 14,257 मतांनी विजय मिळवला. 5व्या आहेत भाजपच्या स्नेहा रणजित कलाटे, ज्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सीमा शिरीष साठे यांना पराभूत करत 14,349 मतांनी विजय मिळवला. 4थे आहेत भाजपचे राहुल तानाजी कलाटे, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मयूर पांडुरंग कलाटे यांना पराभूत करत 14,896 मतांनी विजय मिळवला. 3रे आहेत भाजपच्या गायकवाड सारिका रवींद्र, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साळुंके अनुराधा दीपक यांना पराभूत करत 16,011 मतांनी विजय मिळवला. 2रे आहेत भाजपचे सचिन भाऊ तापकीर, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मण सोपान सस्ते यांना पराभूत करत 16,229 मतांनी विजय मिळवला. तर सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार आहेत भाजपचे नितीन अप्पा काळजे, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आल्हाट प्रकाश यांना पराभूत करत तब्बल 19,653 मतांनी दणदणीत विजय मिळवला. अशाच अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.